नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही थोडीशी वेगळी आणि युनिक वीण आहे। सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते। उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते। ही बाजू सुद्धा व्यवस्थित दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। ही वीण 6 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 3+2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे। सगळे टाके सुलट विणायचे। पहिली ओळ ही सगळी सुलट विणून झालेली आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन विणायचं आहे। धागा आतच आहे। 2 टाके सुलट विणायचे, आत धागा घ्यायचा, 1 टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। प्रत्येक वेळी 2 सुलट विणताना धागा आतच ठेवायचा आहे। हा धागा आतच आहे। यामुळे प्रत्येक वेळी इथे एक अटी तयार होणार आहे। तर 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 टाका न विणता उचलून घ्यायचा। हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे। याप्रमाणे शेवटपर्यंत विणल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचे 2 टाके हे सुलट विणायचे, धागा आतमध्येच राहील, त्यामुळे अटी येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 उलट, धागा आतच ठेवायचा। हे 2 टाके की ज्यामध्ये एक अटी आहे आणि 1 टाका आहे, याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आणि सुईला याप्रमाणे अटी घ्यायची। हेच रिपीट करत जायचं आहे। 2 उलट, 2 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे, सुईला अटी घ्यायची। याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचे 2 टाके उलटच विणायचे। अगदी शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 सुलट, धागा आत घ्यायचा। इथे हे 3 टाके असणार आहेत, त्यातली ही 2 अटी असणार आहे आणि हा 1 टाका असणार आहे। हे 3 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। धागा आतमध्येच आहे, धागा बाहेर। हेच रिपीट करत जायचं आहे। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 3 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे, धागा बाहेर। पुन्हा 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 3 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे, धागा बाहेर।
याचप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। धागा बाहेर, शेवटचे 2 टाके सुलट विणायचे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। 5वी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 उलट, धागा बाहेर, या 3चा 1 सुलट प्रमाणे विणायचा आहे। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं। आत धागा घ्यायचा, 2 टाके उलट विणायचे, धागा बाहेर, 3चा 1 सुलट विणायचा, 2 उलट, धागा बाहेर, 3चा 1 सुलट, शेवटही याचप्रमाणे होईल। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचे 2 टाके उलट विणायचे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। 5वी ओळ पूर्ण झाली। 6वी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, ही ओळ सुलट विणायची आहे। सगळे टाके सुलट विणायचे। सहावी आणि शेवटची ओळ सगळी सुलट विणलेली आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। 6वी ओळ पूर्ण झाली। यात 6 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। अतिशय नाविन्यपूर्ण असं हे डिझाइन आहे। खूप सुंदर, खूप ठसठशीत, उठावदार, नीट दिसत असेल। ही विण 3D दिसते। थोडासा वेगळा प्रकार आहे। ही विण तुम्हाला लेडीज स्वेटर्स, जॅकेट्स, बाळाचे स्वेटर्स, डिझायनर स्वेटर्स, मिक्स अँड मॅच डिझाइन करण्याकरता, त्याचप्रमाणे शाल्ससाठी, स्कार्फसाठी, होम डेकोरसाठी वगैरे वापरता येईल। विणल्यानंतर हे डिझाइन खूप सुंदर दिसते। कोणत्याही प्रकारच्या लोकरीमध्ये, जाड अथवा बारीक लोकरीमध्ये ही डिझाइन खूप सुंदर दिसते। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।